श्री स्वामी समर्थ. मंडळींनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरे आहे आणि देवघरामध्ये स्वामींची मूर्ती म्हणजेच गुरूंची मूर्ती असेल किंवा इष्टदेवी देवतांच्या मूर्ती असेल, कुलदेवतांची मूर्ती असेल. त्या मूर्तींवरती आपण तिथीनुसार, सणावाराप्रमाणे किंवा प्रत्येक वारानुसार आपण अभिषेक करत असतो. कोणी-कोणी तर रोज मूर्तींवरती अभिषेक मंत्र स्तोत्र म्हणून करत असतं. पण त्यावेळेस ज्यावेळेस आपण अभिषेक करतो, ते अभिषेक केल्यानंतर जे मग प्यायच्या पाण्याचा असेल किंवा आपल्या पंचामृताचा असेल. पण ते ज्यावेळेस अभिषेक करतो आणि अभिषेक झाल्यानंतर जे तीर्थ तयार होतं, ते तीर्थ सहजरित्या आपण हातामध्ये घेऊन प्राशन करतो. कोणी-कोणी काय करतं, प्राशन न करता झाडांना ओतून देतं. तर तसं चूक न करता आपल्याला ते तीर्थ प्राशन करताना एक प्रभावी मंत्र बोलायचा आहे. तो प्रभावी मंत्र बोलल्याने आणि ते प्रभावी मंत्र बोलून ते तीर्थ प्राशन केल्याने आपल्या आयुष्यामध्ये जो काही अकाल मृत्यू येणार आहे आणि तो पण टळेल आणि त्याचबरोबर ज्या काही आधी-व्याधी, दुर्धर आजार जखडलेले आहेत, ते सुद्धा तुमचे कायमचे दूर होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला नक्कीच माहिती जाणून घ्यायची असेल, तर माझ्या YouTube चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा. त्यात संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.